नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण मालिका आपल्या चालू आहेत आणि सद्गुरूंविषयी काही जुन्या नोट्स माझ्याकडे सापडल्या. सद्गुरूची आवश्यकता काय, तर यासंबंधी 2 शब्द आपल्याशी बोलण्याची इच्छा झाली. आतापर्यंत आपण पाहिलं की ज्यावेळी धर्माला ग्लानी प्राप्त होते त्यावेळी ईश्वर अवतार घेतो, अशी ग्वाही भगवद्गीतासुद्धा देते. काही मुख्य अवतार असतात, काही अंशावतार असतात. तर हे धर्मस्थापना जे करतात त्या सर्व अवतारांना ईश्वर अवतार असंच म्हणतात. खरं म्हणजे श्रीमद भागवतात जे 4 युग सांगितलेले आहेत, कृत, त्रेता, द्वापार आणि कली, या 4 युगापैकी कृतयुगात 4 चरणांनी युक्त असा धर्म मनुष्यामध्ये वागत होता. हे 4 पाय म्हणजे तप, सत्य, दया आणि शौच. पुढे त्रेतायुगात एक पायानं चतुर्थांशानं धर्म ऱ्हास पावत गेला आणि त्या जागी एका पायाने अधर्म वाढला. जेवढा धर्म कमी होतो तेवढा अधर्म वाढतो. द्वापार युगात 2 पायाने आणि कलियुगात 3 पायांनी धर्म कमी होत गेला आणि 3 पायांनी अधर्म वाढला. आता धर्म म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय, त्याची अंग उपांग काय, हाही थोडासा विचार या दृष्टीने करणं आवश्यक आहे. स्वस्वरूपी राहणं म्हणजे धर्म. या दृष्टीनं आपण स्वधर्माचं पालन करतोय का नाही हे प्रत्येकाने अवश्य पाहिलं पाहिजे. स्वधर्मापासून जीव जेव्हा परान्मुख होतात तेव्हा साधू संतांच्या रूपाने ईश्वर अवतार घेत असतो. हे जे सद्गुरू म्हणून आपण येतात हे सगळे साधू संत असतात. ज्यावेळी समाजाचा ऱ्हास होतो त्यावेळी हे गुरु अवतार घेतात. हे खरे ईश्वराचेच अवतार आहेत. आणि जन्ममरणाचं सतत दुःख भोगणाऱ्या जीवांना मोठ्या कृपाळू अंतःकरणाने ते सन्मार्गावर आणतात आणि शुचित्व या पदानं धर्म राहिल्यामुळं बाह्यशुद्धता राखतात आणि अंतःशुद्धता राखून दुधात साखर पडल्याप्रमाणे होतं. सद्गुरू हे ईश्वरच असतात. गुरुचरित्रात वारंवार म्हटलेलं आहे. आता या साधू संत ज्यांनी होऊन गेले, पुढच्या पिढीसाठी त्यांनी अनेक ग्रंथही लिहून ठेवले. आणि ज्यांना सद्गुरूंची प्राप्ती होत नाही त्यांना हे ग्रंथ मोठे कामाचे येतात. तोपर्यंत त्यांची जी अवस्था यायला पाहिजे सद्गुरू मिळण्याची, ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे ग्रंथ त्यांच्या कामात येतात. आणि या ग्रंथांचं जर सूक्ष्म निरीक्षण केलं तर असं दिसतं की त्यांचं लिखाण हे कोणत्याही भूमिकेवर असणाऱ्या सर्वसामान्य जनासाठी तर आहेच, अगदी तमोगुण वृत्तीपासून सत्वगुणी वृत्तीच्या लोकांपर्यंत सर्वांना उपयोग होईल असे हे ग्रंथ असतात. आणि अगदी साक्षात्कारी पुरुषांना सुद्धा येतात. ज्ञानाचा परिपाक ज्या अवस्थेत होतं अशी ती अवस्था म्हणजे सर्वश्रेष्ठ अवस्था आहे उपासकाची, साधकाची. आणि त्यामुळं अवस्थात्मक त्या अवस्थेत हे जे साधू संत पोचले त्यामुळे आत्मसाक्षात्कार पर असे उद्गार त्यांच्या या ग्रंथात असणं अत्यंत स्वाभाविक आहे. त्यामुळं सत्पुरुषांचं जी वचनं असतात हे अमृताचे तुषार असतात आणि अनेक मुमुक्षु लोकांनी त्या ग्रहण करावे यासाठी ते असतात. हे ग्रंथ कसे वाचावे, त्याचा उपयोग कसा करावा हे त्या मुमुक्षूंनी ठरवायचं आहे. एक तर आमच्याकडे साधू संतांचा शब्दज्ञानावर भर नाही, त्यांचा भर हा सगळा साक्षात्कारावर आहे. प्रत्यक्ष आत्मप्रचितीकडे फार ओढा या साधू संतांचा आहे. ते शब्दप्रमात बोलवत नाहीत. त्यामुळं त्याचं विवेचन त्यांच्या या ग्रंथामध्ये अतिशय स्पष्ट केलेलं आहे. आत्मप्रचिती प्राप्त करून घेण्याच्या अभ्यासावर त्यांचा विशेष कटाक्ष आहे. त्यामुळे त्यात विषयांचा गंध नाही आणि शब्दजालात जे अडकलेले आहेत त्यांना आमच्या साक्षात्कारी पुरुषांची भाषा आणि त्यातील मर्म कळतच नाही.
कोणत्याही विषयाचे मर्म कळेनासे झाले म्हणजे त्या विषयाचा कंटाळा येतो आणि तो विषय क्लिष्ट वाटतो. त्यात शब्दज्ञानाचा अहंकार उठला की आत्मज्ञानावर भलभलते आरोप आपलं अज्ञान झाकण्याकरता करण्याची प्रवृत्ती उत्पन्न होते. असा आरोप नाही केले तरी निदान हे काहीतरी गूढ आहे असे समजून त्या विषयास रामराम ठोकण्याची पाळी येते. आत्मसाक्षात्काराचं रहस्य कळण्यासाठी काही पद्धतशीर आणि शास्त्रोक्त नित्य अभ्यास करावा लागतो. वर्षानुवर्ष हा अभ्यास न कंटाळता तितिक्षा हा सगळ्यात मोठा गुण या क्षणी साधकामध्ये आवश्यक आहे. गुरु असा उगाच फोकाट कुठे भेटत नाही, कारण हे गुरूंचं ज्ञान हे अनुभवजन्य असं ज्ञान आहे. शब्दज्ञान हे बुद्धिगम्य आहे आणि आत्मानुभव हे तिचं अतीत आहे. बुद्धीची मर्यादा विशिष्ट मर्यादेपर्यंत आहे. बुद्धिमान मनुष्य जोपर्यंत शब्दज्ञानाच्या जोरावर जाऊ शकतो त्याचा पुढचा विषय त्याला आकलन होत नाही. केवळ बुद्धीने हे सर्व आकलन होण्यासारखं नाही आहे. तेव्हा महाराष्ट्रातील साधू संत हे जे काय होऊन गेले किंवा या पूर्ण भारतवर्षातले हे नुसते टाळकुटे किंवा देवाच्या नावावर भिक्षा मागणारे अगर नुसते शाब्दिक बडबड करणारे नव्हते तर ते परमश्रेष्ठ पदास पोचलेले असे साक्षात्कारी पुरुष होते. एवढंच नव्हतं, आपलं तत्वज्ञान लोकांना जगापुढे लोकांना पटेल अशा तऱ्हेनं मांडण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. वारकरी संप्रदायासारखं विस्तीर्ण संप्रदाय, रामदासी संप्रदायासारखे विस्तीर्ण पंथ यामध्ये ईश्वराची भक्ती करावी कशी करावी याचं ज्ञान प्राप्त करून घेता येईल तर पाहावं आणि त्यायोगे आपल्या जन्माचं कल्याण करून घ्यावं. आणि या सद्बुद्धीने आणि भावनेने हजारो लोक या पंथांमध्ये सामील होतात. आणखी कित्येक संप्रदाय आणि पंथ असे आहेत की त्यावरील वरील भावनेने हजारो लोक सामील झालेले आहेत. या सर्वांकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की तो संप्रदाय अगर पंथ स्थापन करणाऱ्या थोर विभूतींच्या शिकवणीकडे आणि आपल्या सर्व अनुयायांनी ईश्वरावर श्रद्धा ठेवून त्याची भक्ती करून आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावे या कळकळीने त्यांनी लिहिलेले ग्रंथ आणि उद्घृत केलेली वचनं यातील रहस्याकडे मात्र या सर्व लोकांचं दुर्लक्ष होतं. संप्रदायाचा बाह्यांगाकडे नुसतं लक्ष पुरवलं जात आहे. संप्रदायाप्रमाणे पंढरीची वारी करावी, अगर ज्याचे जे जे उपास्य दैवत असेल त्या त्या दैवताच्या दर्शनात जावं, संप्रदायाचं चिन्ह धारण करावं, नित्यागर इच्छेनुसार एखाद्या ग्रंथाचं वाचन ठेवावं, सवडीप्रमाणे भजन करावं आणि नामस्मरण करावं किंवा आणखीन काही करावं, अशा पुरतंच ही उपासना त्यांची मर्यादित राहायला सुरुवात होते. थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या संप्रदायात आम्ही आहो असं भासवण्यास, लक्षात ठेवा, असं भासवण्यास जरूर लागणारं थोडं अगर फार उपचार करणं आणि आचार पाळणं एवढंच काय ते शिल्लक आता राहिलेलं आहे. अनेक साधकांची आज ही अवस्था आहे. त्या संप्रदायापैकी बहुतेक निरूपणकार अथवा प्रवचनकार त्यांच्या शिकवणीकडे पाहिलं म्हणजे सत्पुरुषांची मुख्यतः जी आत्मज्ञानाची शिकवण तिचं फारच थोडं उद्घाटन या वक्तृत्वात आढळून येतं. त्यात दोन कारणं आहेत. एक तर त्यांना स्वतःची आत्मप्रचिती नसते, पढिक पंडित असतात आणि कित्येकास ते या विषयांचा गंधही असत नाही. आणि सध्याच्या परिस्थितीत जनप्रवृत्तीप्रमाणे आत्मप्रतीतीच्या विषयावर भर दिला तर लोकांना त्यांची अभिरुची नसल्यामुळं आपल्या निरूपणास, कीर्तनास अथवा प्रवचनास कोणी येणार नाही आणि मग आपली मान्यता होणार नाही असं त्यांना वाटतं. आणि इतर पुष्कळ नाना तऱ्हेच्या अन्य कारणामुळे नामस्मरण म्हणजे काय, ते कसं करावं, नाम म्हणजे काय, ईश्वराचं अस्तित्व कुठं आहे, खरं आत्मकल्याण कशात आहे, यात साक्षात्कार म्हणजे काय, तो होतो म्हणजे काय होतं, वगैरे वगैरे अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयांकडे या लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे. आज समाजाची दुर्दैवानी ही स्थिती आहे. सत्पुरुषांच्या वचनोक्तीचे रहस्यही जाणून घेण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही. ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. याचा परिणाम असा झालेला दिसतो की कित्येक संप्रदायात आणि पंथात भांडणतट्टे उत्पन्न होऊन त्याचे पोटबोध आणि पोटशाखा मात्र वाढत गेलेले आहे. नसता हे ब्रह्मपचिती शब्दज्ञाने रुढली मती असंतची ते म्हणवेती संत आपणाते, अशीच परिस्थिती आज उत्पन्न झालेली की संत नाहीत परंतु आपल्याला संत म्हणवतात.
तसं म्हटलं तर अनेक याच्यामध्ये अजूनही साधू पुरुष आहेत, नाही असं नाही आहे. तसं ते कसे ओळखावेत ते, तर दैवयोगानं सत्पुरुषांची अगर सानिध्य प्राप्त झालं की त्यांचं तेज साहजिकपणे दृग्गोचर होतं. त्यांची ती शांत मुद्रा, प्रेमळ नेत्रकटाक्ष, हास्ययुक्त गोड तेजस्वी पण मृदू भाषण, त्यातील साक्षात्काराची छटा, सर्वांशी त्याची प्रेमाची वागणूक आणि अगत्य ही पाहिली म्हणजे त्यांच्या सान्निध्यात वावरणाऱ्या मनुष्यास आपण काहीतरी विशेष आनंदाचा उपभोग घेत आहोत असं वाटल्याशिवाय राहणार नाही. अशी लक्षणं असतील तर समजावं की तिथे काहीतरी सत्य आहे, आत्मप्रचिती आहे, केवळ अहंकार नाही. सत्पुरुषीच्या भोवतीचं वातावरणच आनंदमय असतं. त्यांच्या भोवती हे वातावरण आनंदमय आहे. जिथे गेल्यानंतर आपल्याला आनंद वाटतो, जिथे गेल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटतं, समजा की तो सत्पुरुष आहे. आणि म्हणून अशांचा समागम मुद्दाम त्यांचा शोध करून करावा, त्यांच्या हिताच्या गोष्टी ऐकाव्या, त्यांचा अनुग्रहास आपण प्राप्त करून घ्यावं आणि आत्मकल्याण आपलं साधावं. सदा संतांपाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे, उपदेश ते न देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी. तेची उपदेश होती, त्याशी काही कष्टनष्ट होती. वसुदेव म्हणे संत, संगे करीती पसंत. साधू संत खरं ज्ञान कशास म्हणतात, आत्मसाक्षात्कार करून घेण्याबद्दल उच्चरवाने घोषणा कशी करतात, त्यातील अनुभव स्पष्टपणे कसे सांगतात, तिकडं सर्वांचं लक्ष जाणं जरुरीचं आहे. मग अभ्यास करून साक्षात्कार केव्हा होईल तेव्हा होईल. तेव्हा मुमुक्षांसाठी हे मुद्दाम सर्व सांगणं आहे. आणि साधू संतांनी आत्मप्रतीतीचा मार्ग सर्वतऱ्हेच्या भूमिकेवर असणाऱ्या लोकांना कळण्याकरता अगदी उघड करून सांगितलेला आहे. यात गुह्य काही ठेवलेलं नाही. साधकानं त्यावर जाऊन डोळे उघडून मात्र पाहिलं पाहिजे. हे डोळे उघडून पाहणं हे फार महत्त्वाचं आहे. आंधळेपणाने आपण पाहतो, विश्वास ठेवून आपण पाहतो आणि फसतो. त्यामुळे पूर्वसुकृतामुळे सात्विक वृत्तीचा उद्भाव होऊन अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर आणि त्यास तीव्र मुमुक्षत्व प्राप्त झाल्यानंतर या पंथाकडे माणूस आपोआप वळतो, त्याला साधू संत भेटतो. त्यासाठी एक गोष्ट सांगितलेली आहे. एकदा देवदत्त नावाचा एक माणूस एका गावी जाण्याच्या उद्देशानं घरातून निघाला. वाटेत चोरांची आणि त्याची गाठ पडली. त्यांनी त्यास लुटून त्याचं सर्व धनहरण केलं. त्यानंतर त्याचे डोळे बांधून घोर अशा अंतःकरणामध्ये त्याला सोडून दिलं, अरण्यामध्ये. त्यावेळी देवदत्ताची स्थिती अतिशय केविलवाणी झाली. त्या दृष्टी नसल्यामुळे पायात काटे मोडू लागले, ठेचा लागू लागल्या आणि आड वनात फिरू लागल्यामुळे अरण्यातील झाडांशी टकरा बसून कपाळ फुटू लागलं. त्यातून त्याला मार्ग न सापडल्यामुळे तो कावरा बावरा आणि कासावीस झाला. त्यावेळी देवदत्ताने अत्यंत लीन होऊन भक्तियुक्त अंतःकरणाने ईश्वराची करुणा भागली. त्याचा परिणामच की काय कोण जाणे, इतक्यात एक मनुष्य येऊन त्यानं त्याच्या दृष्टीचं पटल दूर केलं. त्याला आडरानातील अंधकाराच्या मार्गातून जवळच्या मार्गाने उजेडाच्या मार्गावर आणलं आणि सांगितलं की हे देवदत्ता, तू या मार्गाने गेलास म्हणजे इच्छितस्थळी पोचशील. या गोष्टीतला जो दृष्टांत आहे, याप्रमाणे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आदी षड्रिपू या जीवास गाठतात आणि त्याच्या ज्ञानाचा ठेवा लुटतात. त्यानंतर त्याच्या दृष्टीवर अज्ञानाचं आवरण घालून घोर अशा भटाभटीत त्याला सोडून देतात आणि अज्ञानाचं आवरण असल्यामुळे त्यास दुःखे भोगावी लागतात. त्रिविध तापही सोसावी लागतात. या त्रिविध तापांनी पोळून कासावी झाल्यानंतर त्याचं अंतःकरण मूर्ध होतं आणि या भवाटवीवरून मला कोण केव्हा सोडविल काय अशी त्यास तळमळ लागते. असं तीव्र मुमुक्षत्व प्राप्त होत्यास त्या सद्गुरू भेटतात. त्याचा तो दयार्द्र अंतःकरणाने त्याच्यावर कृपा करण्याकरता त्याचे अज्ञानावतरण दूर करून त्यास दिव्य अशी दृष्टी प्राप्त करून घेतो. अज्ञानांधकारातून जवळच्या मार्गाने त्यास प्रकाशमय मार्गावर आणतो आणि स्वस्वरूप साक्षात्कार करून देतो आणि नंतर या प्रकाशमय मार्गास जाण्यास सांगून अढळपद गाठण्यास सांगतो.
तेव्हा मार्गावर असणाऱ्या यात किती मार्गदर्शनाची किती गरज आहे ही गोष्ट या गोष्टीतून मी सुचवू इच्छितो तुम्हाला. खरं तत्त्वज्ञान समजून घेण्याची मोक्षाची तीव्र इच्छा असते. आत्मप्रचितीशिवाय ती इच्छा अपूर्ण आहे. आणि शब्दज्ञानापेक्षा आत्मप्रचितीकडे आत्मसाक्षात्काराकडे पुष्कळांची मनं आता ओढवली जात आहेत अनेक लोकांची. मोक्षदात्या सद्गुरूंनी सच्चिच्छावर कृपा करण्याचे एकवार मनात आणल्यानंतर ते ती कोणत्या प्रकारे करतील हे सांगता येणार नाही. वेळ प्रसंग यावेळी त्यांची मनोधारणा यावर सर्व अवलंबून आहे. गुरुपदेश लाखो लोकांना झालेला आणि होत असलेला आपण पाहतो आणि ऐकतो. गुरु मंत्रोपदेश करतात, नाम देतात, कान फुंकतात, माळ घालून नाम सांगतात, अगर ज्या ज्या संप्रदायाप्रमाणे आणखीन काही करतात, अगर सांगतात असं नेहमी ऐकू येतं. पण प्रसन्न अंतःकरणानं गुरुने शिष्यावर कृपा करणं, अनुग्रह करणं ही गोष्ट अगदी निराळी आहे. हे भाग्य फार थोड्या लोकांना लाभतं. अधिकारपरत्वे योग शिष्यास मात्र सद्गुरू तात्काळ सस्वरूप साक्षात्कार प्राप्त करून देतात. सद्गुरू जेव्हा आपल्या शिष्यावर कृपा करतात त्यावेळी त्यांच्या अंतःकरणात शिरून त्याच्या बुद्धितत्वाचे चालन देतात आणि सर्व वृत्ती एकदम स्वरूपी लीन करतात. रामचंद्रांनी हनुमंताची प्रथम गाठ पडतात त्याचं अंतःकरण काबील केलं आणि त्याला समाधी अवस्थेतच काही काळ ठेवलं. योगी मान्य अशी जी मदालसा सती तिचा कनिष्ठ पुत्र अलर्क या नावाचा होता. तो राज्यभ्रष्ट झाल्यानंतर मातेच्या लिखिताप्रमाणे भगवान दत्तात्रेयाकडे गेला आणि म्हणाला, महाराज मला अत्यंत दुःख झालेलं आहे, याचा निराश करा. त्यावेळी दत्तप्रभूंनी त्याला एकच प्रश्न विचारता की हे अलर्का, तुझे दुःखाचं स्थान दाखव म्हणजे ते नाहीसे करू. एवढ्या संभाषणानंच या एका प्रश्नानंच त्या अलर्काला ज्ञान झालं. त्याची वृत्ती अंतर्मुख झाली. पंचीकरण महावाक्यांचं विवेचन तो लागलीच करू लागला आणि तत्क्षणी स्वस्वरूप साक्षात्कार झाला. अगदी अलीकडं सर्वांच्या परिचयाचं उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद. सद्गुरू रामकृष्ण परमहंस यांनी स्वामींजीवर कृपा करण्याचं मनात आणतात. तुला प्रत्यक्ष देव दाखवतो असं म्हणून त्याचे हृदयास स्पर्श केला, झालं. विवेकानंदांचं कार्य झालं. तत्क्षणीच त्यांची समाधी लागून त्यांना स्वस्वरूप साक्षात्कार प्राप्त झाला. अशा प्रकारे कितीतरी उदाहरणं दाखवून देता येईल. एक वेळ सद्गुरूंनी आनंदाचा उपभोग दिल्यानंतर स्वानंद साम्राज्याचा अखंड उपयोग घेणं हे सर्वस्वी शिष्याच्या वृत्तीवर अवलंबून आहे, दृढतर अभ्यासावर अवलंबून आहे. त्यामुळं पूर्वप्रारब्धाच्या प्रतिबंधामुळं अभ्यासात काही वेळा विक्षेप पण येतात. चित्तात विक्षेप उत्पन्न होतात, मन अस्थिर होतं. तर या सगळ्या वेळी सद्गुरूचं स्मरण करून शरण गेलं पाहिजे. गुरुची कृपा झाल्याशिवाय आणि मस्तकी हात ठेवल्याशिवाय ब्रह्मज्ञानाची किल्ली हाती येणार नाही. गुरुकृपेशिवाय साक्षात्कार होणं अशक्य आहे असं ज्ञानेश्वर सुद्धा सांगतात. आणि सगळ्यात पलीकडे जाऊन सद्गुरू म्हणजे उच्चतत्व आहे हे आपण जाणलं पाहिजे. तेव्हा शिष्य च्युत कसे होतात हेही लक्षात घ्या. सद्गुरू कृपेनं ज्ञानसंपन्न झाल्यावर सुद्धा त्यांनी उपदेशाच्या मार्गावरून जाता जाता शिष्यानी त्यांनी आज्ञा पिल्याप्रमाणे नित्य अभ्यास करण्याचं अगर सोडलं, अगर विहित आहार सोडला आणि जे काही थोडंफार ज्ञान प्राप्त झालं आहे तेच सर्वस्वाचा अहंकारानं समजून तशी आपली भलतीच कल्पना करून घेऊ लागला तर तो शिष्य हळूहळू ज्ञानापासून च्युत होऊ लागतो. प्रपंचात वासनारूपी वनामध्ये हे ज्ञान षड्रिपुंचे वाऱ्यानं उडून जाऊन नष्ट होऊ नये म्हणून वैराग्ययुक्त अंतःकरणानं सतत अभ्यास करण्याचा सद्गुरू उपदेश करतात. नाहीतर गुरुच्या उपदेशानं हा जरी श्रीमान झाला तरी मनामध्ये प्रपंचाचा ओढा ठेवल्यास प्रवृत्ती मार्गावरून येऊन सुद्धा तो वेळा बनतो. देहरूपी विषवल्लीचं ज्ञानामध्ये ज्ञानरूपी अमृतवल्ली लावली आणि दोहोंचीही सारखी जोपासना केली तर दोघांनाही अपरंपार फळे येतात. ही दोन्ही प्रकारची फळे भक्षण केली म्हणजे सुखदुःख परंपरा चालू होते. चित्ता स्वस्थता येत नाही. द्वैत आणि अद्वैताचे उमासे आलटून पालटून येतात आणि मग ज्ञानाचा उपयोग आसुरी संपत्ती मिळवण्याकडे होतो. बांधा बिल्डिंगा बांधा, करा प्रचार. तो कोकशास्त्री निपुण होतो, मंत्रशास्त्रात तज्ज्ञ होऊन शक्तिमार्गाच्या सर्व क्रिया जाणतो आणि जारण मारण तारण
औषधी प्रयोग इत्यादी सर्व हस्तगत करतो, ज्योतिष अचूक वर्कवतो, मुहूर्त सांगतो, मनातील गोष्टी ओळखतो, अंगारे धुपारे देतो, लोकांच्या अंगातील पिशाच्च काढतो आणि सर्वसाधारण मनुष्यास अशक्य असे सर्व चमत्कार दाखवतो. अशा प्रकारे प्रवृत्ती मार्गावर पडल्यानंतर त्याला उन्मनीरूप विश्रांती कशी काय मिळणार? भटकतो तो. हे सगळं करणं म्हणजे भटकणं आहे. पूर्वपुण्यायरूपी धन अशा रीतीने क्षुद्रसिद्धींच्या मागं लागून तो नाहीसे करतो आणि गुरुकृपा झाली तरी विरक्ती नसल्यामुळं भक्ती उत्पन्न होत नाही, उलट विषयाकार वृत्ती होते. मी कोण, कोठला, मला ज्ञान होऊ सुद्धा माझी वर्तणूक कशी आहे याचा अंतःकरणात सुद्धा तो विचार करत नाही. अशांना पढत मूर्ख म्हटलेलं आहे. अशांचं वाटोळ होतं ज्ञान, आणि ते ज्या ज्या लोकांना अशा आपल्या कैयात आणतात त्या सर्वांचंही वाटोळ होतं. तेव्हा गुरुबोधानं जरी त्यास निघ्न होऊन समाधी साधनी ठेवतात, याचं कारण हे आहे, गुरु जे सत्चिच्छाला ओळखतात ते त्याला साधनी ठेवतात. शिष्यही त्याच्या आज्ञेनुसार वाकून साधनी रत झाला म्हणजे तो केव्हाही ज्ञानापासून च्युत होणार नाही, हे त्यानं लक्षात ठेवावं. अत्यंत निष्ठा सद्गुरूवर आहे तोपर्यंत काहीही होत नाही हो. हे थोडक्यात सद्गुरूंविषयी आपण काय केलं पाहिजे, सद्गुरू कसे मिळाले तरी ते कसे सांभाळले पाहिजेत, या सर्वांचं विवेचन आज मी तुम्हाला मुद्दाम केलं आहे. सद्गुरूंची आवश्यकता काय, तुम्ही पूर्णपणे प्रामाणिक राहा. बरोबर एक ना एक दिवस हा सद्गुरू तुमच्या आयुष्यात येईल यावर विश्वास ठेवा. असं. नमस्कार. पुन्हा भेटू.